ओव्हरचा थरार आता तुमच्या भेटीला आलाय. दोन फलंदाज सुपर ओव्हर मध्ये खेळण्यासाठी चैतन्य पाटील आणि स्वप्नील खार पाटील मैदानामध्ये. 6 बॉल तुमच्याकडे आणि सुपर ओव्हर टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक आलेल्या अनिकेत पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असेल. चला सामना सुरू करा पंच. समर्थ चषक 2025 आणि शेवटी आयोजकांची इच्छा पूर्ण झाली. आयोजकांना देखील वाटत होतं एका रात्रीमध्ये सुपर ओव्हर व्हावी. रात्र देखील चांगलीच निवडली. ज्या दिवशी मी आलो त्याच दिवशी सुपर ओव्हर झाली. या स्पर्धेमध्ये मीच कॉमेंट्री करताना झाली विशेष म्हणजे. आणि सुपर ओव्हर मध्ये ज्या धावा किंवा विकेट्स येतील त्या काउंट होणार नाहीयेत मालिकावीराच्या रेसमध्ये. लक्षात घ्या, मेन मॅचच्या ज्या धावा आहेत आणि ज्या विकेट आहेत त्या काउंट होतील असं सांगण्यात येते. आयोजकांनी आमच्यापर्यंत हे नियम पोहोचवलेले आहेत. त्याच्यामुळे सुपर ओव्हर मध्ये ज्या तुम्ही धावा कराल किंवा ज्या विकेट्स घ्याल त्याचे पॉइंट काउंट केले जाणार नाहीयेत. मॅन ऑफ द सिरीज एस्प्रेसो साठी सुपर ओव्हरचा थरार. समर्थ चषक मुकुंद बबन गावंड उरण तालुका उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी आणि त्याचबरोबर अमित जी पाटील थेट सरपंच विद्यमान सदस्य दिघाटी यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन. सागर पाटील, भार्गव मात्रे आणि त्याचबरोबर त्यांची तमाम फौज कार्यकर्त्यांची ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन तुमच्या समोर आणलंय. चला आता सामना सुरू करा दोन्ही पंच. अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 6 बॉल मध्ये पाहूया आता किती धावा केल्या जातात या सुपर ओव्हर मध्ये टाकीगाव टीमच्या माध्यमातून. परफेक्ट 3 वाजलेले आहेत मध्यरात्रीचे, म्हणजे अजून काहीच वाजलेले नाहीयेत. या क्रीडांगणावर अजूनही मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित आहेत. या क्रीडांगणावर प्रेक्षकांना नेहमीच यायला आवडतं. अनेक स्पर्धा या क्रीडांगणावर आणि त्याचमुळे मोठ्या संख्येने ते प्रेक्षक येत असतात, सामन्याचा आनंद घेत असतात. मयूर वाघमारे हे षटक टाकताना दिसेल सुपर ओव्हर मध्ये. गोलंदाजीसाठी तो सज्ज होतोय. समोर असेल चैतन्य. नॉन स्ट्रायकिंग एंडला स्वप्नील खार पाटील. आणि या 6 बॉल मध्ये कमीत कमी 10 धावा तरी करायला पाहिजे, मग येईल मजा या मॅच मध्ये. हे समीकरण झालं पाहिजे. काय सामना रंगला. चैतन्याचा तो झेल सुटला. 2 धावा तिथे कंप्लीट केल्या. 3ऱ्या रन मध्ये तो रनआउट झाला आणि शेवटी मॅच टाय झाली. सुपर ओव्हर रंगते. सुपर से भी ऊपर मॅच. पहिला बॉल, पहिलाच बॉल. बैठक, घुटना टेक, तमाशा देख. बॉल सीमा पार. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ठोकलाय. षटकार. आणि तो षटकार ठोकलाय चैतन्य पाटीलने. टाकीगाव म्हटल्यानंतर या खेळाडूच्या भोवती आता वलय निर्माण झालंय. 6 धावा इथे मिळाल्यात आणि 200 रुपयाचं पारितोषिक अनिकेत पाटील यांच्या वतीने लागू झालंय. 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल फलंदाज चैतन्यला. पहिल्या बॉलवर सिक्सर आलाय.
उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न, आवश्यकता नव्हती, सरळ बॅटने खेळावं लागेल कारण समोर देखील मयूर आहे, परंतु पॉइंटला कोणीच नव्हतं डीप मध्ये, हाच फायदा घ्यायचा होता म्हणूनच हा फटका सजवण्याचा प्रयत्न झाला. हा लागला तर आबाद करून जातो नाहीतर बरबाद, परंतु इथे नक्कीच हा डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या 6, 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 4 मध्ये 4 सिंगल आल्या तरी देखील 10 होतील, मग येईल मजा या मॅच मध्ये. तो प्रयत्न व्हायला पाहिजे एखाद्या चौकाराचा किंवा सिंगलचा. परत एक वेळा शरीरापासून दूर, पंचांचा इशारा, हा देखील बॉल डॉट आहे, सहज चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. 2 रिव्ह्यू आहेत ना, 2 रिव्ह्यू आहेत, व्हाईट साठी आणि बीमर साठी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. दोन्ही रिव्ह्यू गमावलेले आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमने. आता रिव्ह्यू शिल्लक नाहीये, हा डॉट बॉल आहे. तीन बॉलचा खेळ संपलाय, 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. परत एक वेळा मयूर तयार पुढचा बॉल घेऊन. आई बॉल थोडासा हवेत होता, डीप मध्ये फिल्डर आहे, वाईड इश लॉंग ऑफला बॉल अडवला जातोय, थ्रो येतोय, खराब आहे आणि तोपर्यंत 2 धावा मिळतील. 8 धावा फलकावर लागल्यात. 4 बॉलचा खेळ संपलाय, 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. थ्रो चुकीचा फेकला, मयूरच्या डोक्यावरून गेला आणि त्याचा फायदा मिळालाय चैतन्यला. अंडर 19 चैतन्य, 19 वर्ष, त्यापेक्षा कमी वय आणि त्यातल्या त्यात एक चांगलं क्रिकेट खेळत आलाय. दबाव बनवू शकतो. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 2 बॉलवर एखादा मोठा फटकाला मॅच मध्ये वरच ठरताना दिसेल टाकी गावचा संघ देवतच्या विरुद्ध. सुपर ओव्हर, बॉल हवेत आहे, गल्लीमधून चाललाय बॉल, थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने धावा मिळतील. इथे 4 आणि हा येतोय चौकार. इंडिगोची ज्या वेळेला लँड अँड टेक ऑफ झाली होती दीबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टवर, त्याचे हे दृश्य तुमच्या स्क्रीनवर. आणि 4 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 12 धावा. शेवटच्या बॉलवर इथे विकेट आली आणि फलंदाज बाद होतोय. 13 धावांचं लक्ष सुपर ओव्हर मध्ये सेट केले देवट टीमच्या समोर टाकीगाव टीमने. या फिरकोन गावात पुरणच्या गावागावात एकच वादा आमचा मुकुल दादा, एकच वादा आमचा मुकुल दादा, एकच वादा आमचा मुकुल दादा, एकच वादा आमचा मुकुल दादा. प्रेक्षकांची गर्दी होई, समर्थ चषक नावालय आहे मनान साधा निघून गावाचा दादा. एकच वादा आमचा मुकुल दादा, एकच वादा आमचा मुकुल दादा, एकच वादा आमचा मुकुल दादा. देवत संघाला इथे एक खुशखबर. हा सामना जर जिंकला तर सतीश केणी दादरपाडा यांच्याकडनं 3000 रुपयाचं पारितोषिक असेल देवत टीम साठी. धन्यवाद. 13 रनचं हे टार्गेट इथे सेट केलंय डीजे सॅम आणि त्यांचे सर्वच डीजे ऑपरेटर. आपलं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ही फौज आहे डीजे सॅमची सध्या तुमच्या स्क्रीनवर. डीजेचा सॅमचा चेहरा बघा, एकदम प्रफुल्लित, नेहमी चेहऱ्यावर हास्य असतं. सतीश केणी अर्थात देवट टीमचे पुरस्कर्ते आहेत, त्यांच्याकडनं देवट संघाला 3000 रुपयाचं हे पारितोषिक असेल. डीजे सोन्या मोकळ यांनी
लोकनेते दिबा पाटील साहेब यांना आदरांजली त्या गाण्यातून वाहिली आणि एअरपोर्टला नाव नक्कीच दिबा पाटील साहेबांचंच लागलंय, ते लागायलाच पाहिजे. समर्थ चषक 2025 हा क्रिकेटचा महासंग्राम. मुंबई विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव द्या ही सातत्याने आपल्या भूमिपुत्रांची मागणी होती आणि आता नुकतीच एक फ्लाईट देखील इंडिगोची तिथे लँड झाली, टेक ऑफ झाली आहे. दिनकर बाळू पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट हे दृश्य तुमच्या स्क्रीनवर दाखवलं जातं ताई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून. आणि आता मला असं वाटतं की येणाऱ्या जून जुलैमध्ये नक्कीच टर्मिनलचं काम पूर्ण होईल, पूर्णत्वास जाईल आणि तिथून टेक ऑफ अँड लँड अनेक इंटरनॅशनल फ्लाईट्स आपल्या या दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टवर आपल्याला पाहायला मिळतील, होताना दिसतील. चला तर जाऊया परत एक वेळा समर्थ चषकाच्या आयोजनामध्ये, जिथे सुपर ओव्हरचा थरार आयोजकांना देखील गेल्या 3 रात्रीपासून हा प्रश्न होता की कधीतरी सुपर ओव्हर व्हावी आणि शेवटी ती सुपर ओव्हर झाली आहे. सुपर से भी ऊपर मॅच आता सध्या तुमच्या भेटीला इथे रंगत असताना आणि सुपर ओव्हर झाल्यानंतर एक वेगळा आनंद मिळतो आयोजकांना देखील. त्यांना देखील वाटतं की पैसा वसूल झाला आपल्या आयोजनातला आणि खऱ्या अर्थाने पैसा वसूल आयोजन मुकुंद बबन गावंड आणि त्याचबरोबर अमितजी पाटील यांच्या वतीने करण्यात आलंय. तशीच मित्राची साथ देखील लागली आहे संदीप गावंड यांची. 13 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. गोलंदाजीसाठी चैतन्य पाटील, त्याच्या टी शर्टचा आकडा देखील 13च आहे आणि त्याच्याच हातामध्ये हे षटक. सागरचे टी शर्ट वर तो आकडा 13च आहे, बट डेट कदाचित त्याची असावी. मुकुंद बबन गावंड, उरण तालुका उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, अमित पाटील थेट सरपंच, विद्यमान सदस्य दिघाटी यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय. तेवढीच चांगली साथ सागर पाटील, भार्गव मात्रे आणि संपूर्ण त्यांच्या कार्यकर्त्यांची फौज. 10वं पर्व समर्थ चषकाचं अप्रतिम दर्जेदार असं आयोजन त्यांच्या माध्यमातून गेले कित्येक पर्व तुम्ही पाहताय आणि ही सर्व आयोजक मंडळी सध्या तुमच्या स्क्रीनवर आहेत. 2 मित्र अगदी आजूबाजूला आहेत. पक्ष जरी वेगळे असले तरी मात्र विचारधारा तीच आहे. लोकांचं कल्याण करावं, क्रिकेटवर प्रेम दाखवावं. धोंडूकाका क्रीडांगणाला नाव देखील या दोघांनीच मिळून दिलं होतं. तो पहिला फॉर्म ज्यावेळेला पहिल्यांदा छापण्यात आला आणि त्याच वेळेपासून आजपर्यंत या क्रीडांगणावर प्रचंड गर्दी प्रेक्षकांची पाहायला मिळते. तेवढंच मी कौतुक करेन अमित पाटील यांचं, अभिषेक पाटील यांचं, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. या हंगामामध्ये हे 10वं पर्व आहे तुमच्या भेटीला आलंय हे समर्थ चषकाचं आणि हा सुपर ओव्हरचा थरार इथे रंगताना दिसतोय, जिथे टार्गेट आहे 13 धावांचं. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर आणि समाधान. सागर पाटील, समाधान वाघमारे. पहिलं षटक चैतन्य पाटील, म्हणजे सुपर ओव्हरचं षटक चैतन्य पाटील टाकतोय. पहिला बॉल सरळ विकेट कीपरच्या हातात. अपील आणि स्वतः फलंदाज चालत सुटलाय. याला म्हटलं जातं खेळाडू वृत्ती, याला म्हटलं जातं इमानदारी आणि ही इमानदारी आवडली असेल तर या बॅटरसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ही खेळाडू वृत्ती पाहिजे. आणखी एक गोष्ट तुम्हाला दिसली असेल की टी शर्ट वर काळ्या फिती लावलेल्या आहेत खेळाडूंच्या. भारती संजय वाघमारे यांचं निधन झालंय देवत गावामध्ये आणि त्याचमुळे त्यांना ती भावपूर्ण श्रद्धांजली दिली जाते या टीमच्या माध्यमातून. आणि हा देखील एक चांगला पायंडा टाकलेला आहे देवत टीमने. आणि क्रिकेटमध्ये या सगळ्यात गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आपल्या गावामध्ये किंवा आपल्या जवळच्या कुठल्याही व्यक्तिमत्वाचं निधन झालं असेल, देशावर जर शोककळा पसरली असेल तर त्यावेळेला भारतीय क्रिकेट संघ देखील अशाच पद्धतीने त्यांना मानवंदना किंवा श्रद्धांजली देत असतो. आणि आता मात्र पहिली विकेट गमावली आहे. नवीन फलंदाज मयूर वाघमारे आला. आता 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 मध्ये 13 हे समीकरण आहे या मॅच मध्ये. हे चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. शेवटची जोडी आता मैदानामध्ये, कारण आता विकेट गेली तर मात्र देवत संघ पराभूत या मॅच मध्ये. टाकीगाव विरुद्ध देवत, काय सामना रंगलाय. शॉर्ट बॉल, बाउन्सर, अंपायरचा सिग्नल, वाईड बॉल. एक्स्ट्रा रन ते मात्र मिळताना दिसेल. चैतन्य पाटीलने देखील या बाउन्सरने मयूरला सांगितलंय वेलकम टू उरण. उरण मध्ये स्वागत आहे. तसं तर तो जास्त वेळेला येतच असेल
खोपट्यामध्ये त्याची सासूरवाडी आहे. आणि मग अशी खूप चांगला उल्लेख त्याने केला. नशीब बदललं त्याचं देखील. 2 कार त्याने जिंकल्या त्याच्यानंतर साखरपुड्यानंतर. कोलवा टप्प्याचा बॉल होता ऑन साइडला. ड्राईव्ह खूप चांगला केला. डीप मध्ये फिल्डर आहे. फंबल झाला. 1 रन मिळताना दिसेल. आता जोखीम घेणार नाहीये मयूरला माहिती आहे रनआउट जर झाली तर इथे मात्र इनिंग संपली. धावा वाढतायत. धावा करायच्या आहेत आता 11 बॉल शिल्लक आहेत तुमच्याकडे. 4 बॉलमध्ये 11 धावांची आवश्यकता. सेम समीकरण होतं पहिल्या इनिंग मध्ये देखील. 4 मध्ये 10 करायचे होते. ते 4 मध्ये 11 करायचे आहेत. परंतु एकच विकेट हातामध्ये असेल. फलंदाजीसाठी मैदानामध्ये समाधान. नाव जरी समाधान असेल तरी आता मात्र बॅटने मोठे फटके मारावे लागतील. 4ला 11च पाहिजे होत्या. कारण ते लक्ष होतं माझे. मी बघत होतो कांचनचं लक्ष आहे की नाही. 4 मध्ये 11 हे समीकरण पहिल्या डावामध्ये. याही डावामध्ये तेच समीकरण आहे. फुल टॉस ऑन साइडला दिशा दिली आहे. फटका फसलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. 1 धाव मिळताना दिसेल. आता 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉलमध्ये 10 धावा. सेम समीकरण होतं मगाशी चैतन्यच्या समोर. आणि मग तो चैतन्यने चांगला फटका सजवला. तिथून 1 धाव आली आणि नंतर 2 बॉलमध्ये 9 पाहिजे होते. त्यावेळेला चित्र बदललं होतं. कव्हर्सला मोहनच्या डोक्यावरून षटकार मारला. मोहनचा पाय बाउंड्री लाईनच्या बाहेर होता. आता परत एक वेळा तीच कहाणी. चैतन्य तयार. मयूर वाघमारेचा हुक शॉट. तिथे फिल्डर आहे. आणि आता परत एक वेळा जो शॉर्ट बॉल टाकला होता बाउन्सर याच्यासाठी ती मागणी होते आणि चेक केला जाईल. एक्झॅक्ट याच गोष्टीसाठी तर थांबला होता मयूर वाघमारे. कारण याच्या अगोदर एक बाउन्सर टाकलाय. त्याच वेळेला मी बोललो होतो वेलकम टू उरण. आणि त्यावेळेला 1 पर दी ओव्हर ही वॉर्निंग दिली होती. हा जर बाउन्सर असेल तर मात्र नो बॉल असेल. पाहूया आता टीव्ही अंपायर काय सांगतायत. आणि म्हणूनच तो जल्लोष तिथे सुरू झाला. परंतु जल्लोष करण्याच्या अगोदर टीव्ही अंपायरची मदतही आता घेण्यात आली आहे. आता पाहूया काय निर्णय येतोय. महत्वाचा डिसिजन टीव्ही अंपायर कडे. डिसिजन पेंडिंग. इट्स नो बॉल. मी मगाशीच उल्लेख केला होता की रुको जरा सबर करो. शॉर्ट बॉल त्याने टाकला आणि हा नो बॉल का आहे याचं कारण क्रीजच्या आतमध्ये मयूर आहे. आणि पहा बॉल नक्कीच डोक्याच्या वर आहे. चांगला निर्णय. राईट डिसिजन फ्रॉम टीव्ही अंपायर. नेव्हर सेलिब्रेट टू अर्ली असं म्हणतात ना ते याच्यासाठी. कधीही जल्लोष लवकर करू नका. थोडस थांबा. वाट पहा. आणि शेवटी पंचांचा निर्णय आलाय. नो बॉल. फ्री हिट असेल. एनआर पॅनलचं मी कौतुक करेन. चांगला निर्णय त्यांच्या माध्यमातून. आता समीकरण बदललंय. 3 बॉल 9 धावा. फ्री हिट आहे. 3 चेंडू आणि 9 धावा. समोर फलंदाज मयूर वाघमारे. समोर फटका सजवलाय. बॉल चाललाय एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या दिशेने. हा येतोय चौकार. म्हणजेच काय 2 बॉल. 2 बॉल मध्ये धावा करायची आहेत 5. वाह काय संगीत आणि काय टेलिकास्ट आहे. आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 धावा. सामना बरोबरी सुटला. परत सुपर ओव्हर होईल. हा नियमच आहे. इंटरनॅशनल नियम. 2 वेळा IPL मध्ये देखील सुपर ओव्हर झाली आहे. परत एक वेळा बॉल हवेत. सुपर ओव्हर होणार नाही का? नाही होणार. बॉल सीमा पार. मयूर वाघमारेने हा षटकार ठोकलाय आणि इथे मात्र सामना जिंकून दिलाय. टीम देवतच्या खिशात हा सामना गेलाय. चैतन्य निराश आहे. त्याच्या विरुद्ध हा षटकार मारलाय. रात्र नाही स्वप्न बदलते. दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. कारण नशीब बदलो न बदलो वेळ मात्र नक्की बदलते. आणि हा सामना खिशात घातलाय मयूर वाघमारेने. अभिनंदन. पट्टीवर बसून तो जल्लोष केला. डीजे सॅम यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देखील होतं. ते यॉर्कर साठी मयूर वाघमारेला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील आहे मयूर वाघमारे. आपण या व्यासपीठावर आपल्याला सन्मानित केलं जाईल. टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅचचा सामना असेल देवत आणि देवतच्या विरुद्ध मरुआई विंदने. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी देखील या. मयूर वाघमारे आपलं पारितोषिक घेण्यासाठी यायचंय. मॅन ऑफ द मॅच आणि त्याचबरोबर डीजे सॅम यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक तुमच्यासाठी आहे.
चला या सतीश केणी दादरपाडा आपण पारितोषिक घेऊन या 3000 रुपये. आणि दोन्ही संघाचे संगणक या मरोये विंदणे विपक्ष देवद